मित्रांनो, आपण छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल माहिती घेत आहोत. आपण छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीने अफजल खानाचा कोटळा कशा पद्धतीने बाहेर काढलेला आहे याबद्दल माहिती घेतलेलं आहे. हे पूर्णपणे पार्ट 1मध्ये झालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पार्ट 1 बघितलं नाही त्यांनी पार्ट 1 सुद्धा बघून घ्यायचं आहे. आणि नवीन जर चॅनलवर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यासाठी शेअर करा. जास्ती वेळ न घेता मी चालू करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोरच्या कार्याला आपण बघूया. अफजल खानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोल्हापुरातील पन्हाळा किल्ला जिंकला. आदिलशाहीला हा एक वेगळाच धक्का होता. वाई ते पन्हाळा पर्यंतचा मोठा भूभाग आता मराठा साम्राज्यात सामील झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना रोखण्यासाठी अफजल खानाचा मुलगा फजल खान आणि विजापूर येथील रुस्तम जमान या दोघांनी मराठा साम्राज्यावर कूच केले. 18 डिसेंबर 1659 रोजी महाराजांनी केवळ 5000 सैनिकांसोबत लढून दोघांचा पराभव केला. या दोघांच्या पराभवाने आता आदिलशाही सैन्य पेटले होते आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव करण्यासाठी आदिलशहाने सिद्धी जोहरला पाठवले. सिद्धी जोहर सोबत 20,000 घोडदळ, 40,000 पायदळ आणि तोफखाना होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाच्या किल्ल्याला वेढा घातला, पण सिद्धी जोहर मराठा साम्राज्यावर कूच करत असल्याचे कळताच शिवाजी महाराज 2 मार्च 1660 रोजी पन्हाळगडावर आले. सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला. सिद्धीने पन्हाळ किल्ल्यावर गोळीबार सुरू केला, पण पन्हाळ किल्ल्याची उंची कमी झाल्यामुळे त्याचा उद्देश फसला. सिद्धीने मराठी इंग्रजांकडून लांब पल्ल्याच्या तोफा आणि दारुगोळा खरेदी केले आणि इंग्रजांनी महाराजांशी केलेला शांतता करार मोडून सिद्धी जोहरला मदत केली. 10 मे 1660 रोजी सिद्धीने पन्हाळगडावर पुन्हा गोळीबार सुरू केला. वेढा इतका गंभीर होता की महाराजांना वाटले की पाऊस जवळ येत असल्याने हा वेढा फार काळ टिकणार नाही. मात्र सिद्धी जोहरने पाऊस टाळण्यासाठी तिच्या छावणीवर गवत टाकण्यास सुरुवात केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे आदिलशहा संतापला, म्हणून आदिलशहाने मुघलांची मदत घेतली आणि औरंगजेबाने शाहिस्तेखानला 77,000 घोडदळ आणि 30,000 पायदळ स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी पाठवले. पण आता आपले स्वराज्य धोक्यात आले होते. एका बाजूला सिद्धी आणि दुसऱ्या बाजूला शाहिस्तेखान. 9 मे 1660 रोजी शाहिस्तेखानाने पुण्यातील लाल महालात तळ ठोकला. त्याच लाल महालात जिथे आपले छत्रपती शिवाजी महाराज लहानाचे मोठे झाले, जिथे जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांना संस्काराची शिदोरी दिली, आता शाहिस्तेखाना त्याच लाल महालात ठार मांडून बसला होता. त्याने तेथील लोकांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. वेढा तीव्र झाल्यावर नेताजी पालकरांनी थेट विजापूरवर हल्ला केला, पण विजापूरच्या सैन्याने त्यांचा पराभव केला. आता जिजाबाईंना शिवबाची फार काळजी वाटत होती, कारण आता पाऊस सुरू होणार होता आणि वेढा होण्यास जवळपास 3 महिने बाकी होते. म्हणून जिजाबाईंनी स्वतः शस्त्र उचलून पन्हाळ्याचा वेढा तोडण्याचा निर्णय घेतला, पण नेताजी पालकरांनी जबाबदारी घेतली. नेताजी पालकर यांनी सिद्धी हिलाल आणि त्यांचा मुलगा सिद्धी वाहवा यांच्यासह पन्हाळागडावर हल्ला केला, पण ते अपयशी ठरले. आता सर्वांना आणि जिजाबाईंना शिवबाची काळजी वाटत होती, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी एक युक्ती सुचवली. त्यांनी 12 जुलै 1960 रोजी त्यांचे वकील पंत यांचेकडून एक पत्र घेऊन सिद्धी जोहर यांना पाठवले आणि सर्व कमावलेले पैसे आणि किल्ले तुमच्या ताब्यात येण्यास तयार आहेत. हे पत्र वाचून मोगलांना खूप आनंद झाला आणि इतके दिवस सुरू असलेला वेढा त्यांनी कमी केला. या संधीचा फायदा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी रात्री पन्हाळगड सोडून विशाळगडावर जाण्याचा निर्णय घेतला. किल्ल्यावरील 8,000 सैनिकांपैकी सुमारे 600 प्रमुख मावळ्यांसह त्यांनी विशाळगडावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी महाराजांनी दूरचा मार्ग निवडला. महाराजांनी विशाळगडाकडे वाटचाल सुरू केली होती. महाराज पन्हाळगडातून पळून गेल्याची बातमी सिद्धी जोहरला समजताच त्याने आपले काही सैन्य पाठीमागे पाठवले आणि तो स्वतः गजापूर घाटातून महाराजांच्या पाठीमागे निघाला. पण त्याने आधीच प्रचंड किल्ल्याला वेढा घातला होता, यासाठी त्यांनी वेळ वाया घालवला नाही. सिद्धी जोहर गजापूर घाटावर पोहोचेपर्यंत बाजी प्रभू देशपांडे यांनी महाराजांना 300 मावळ्यांसह विशाळगडावर जाण्यास सांगितले होते आणि ते स्वतः 300 मावळ्यांसह गजापूर घाटात थांबले होते. 12 जुलैच्या रात्री छत्रपती शिवाजी महाराज निघाले आणि दुसऱ्या दिवशी 6 वाजता विशाळगडावर पोहोचले. या युद्धात बाजीप्रभूंवर हल्ला करण्यात आला आणि अनेक मावळे मारले गेले, पण बाजीप्रभू शेवटपर्यंत लढत राहिले. त्यांनी सिद्धी जोहरला घाट ओलांडू दिला नाही. ते फक्त महाराजांच्या भव्य किल्ल्यावर पोहोचण्याची वाट पाहू लागले. महाराज विशाळगडावर पोहोचताच तोफांचा आवाज आला आणि महाराज सुरक्षितपणे विशाळगडावर पोहोचल्याचे बाजीप्रभूंनी ऐकले आणि त्याचवेळी बाजीप्रभूंनी प्राण सोडले. बाजीप्रभू आणि अनेक मावळ्यांच्या रक्त आणि बलिदानामुळे ही खिंड पवित्र झाली आणि गजापूर खिंड पावनखिंड म्हणून ओळखली जाऊ लागली. सुरतची लूट. सुरतच्या या विजयाने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठा वाढली. 6 वर्षे शाहिस्तेखानाने 1.5 लाख सैनिक घेऊन आपल्या स्वातंत्र्याची वाट धरली. चालू असलेल्या युद्धामुळे स्वराज्याच्या तिजोरीत खिंड पडली होती. त्याचा विचार करण्याची मुघलांना गरज नव्हती, कारण त्यांनी आपले स्वराज्य लुटले होते आणि ते आरामात जगत होते.
सुरत हे पाश्चात्य व्यापाऱ्यांसाठी बंदर आणि भारतीय मुस्लिमांसाठी हजचे प्रवेशद्वार होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी 6,000 सैनिकांसह 1664 मध्ये सुरतच्या व्यापाऱ्यांना लुटले. ही लूट महाराजांनी वृद्ध, स्त्रिया आणि लहान मुलांना न मारता केली होती आणि त्यांना सर्व धार्मिक बाबींची माहिती होती. म्हणजेच त्यांनी चर्च नष्ट न करता लूट केली होती. या लुटीतून 2 गोष्टी सोप्या झाल्या. एक म्हणजे मुघल सत्तेला आवाहन करणे आणि दुसरी स्वराज्याच्या तिजोरीत वाढ करणे. पुरंदरचा पट छत्रपती शिवाजी महाराजांची प्रगती पाहून आदिलशहा अस्वस्थ झाला आणि त्याने शहाजी राजांना छत्रपती शिवाजी महाराजांवर लक्ष ठेवण्यास सांगितले, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी शहाजी महाराजांची पर्वा न करता आपली सत्ता चालू ठेवली. मग आदिलशहाने 1649 मध्ये शहाजी राजांना कैद केले. आदिलशहाचे बहुतेक किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असल्याने आदिलशहाने छत्रपती शिवाजी महाराजांवर लक्ष ठेवण्यासाठी फतेहखानची नेमणूक केली. या लढाईसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ला निवडला, पण त्यावेळी पुरंदर किल्ला त्यांच्या मराठ्यांच्या ताब्यात नसून त्यावेळी महादजी निळकंठरावांच्या ताब्यात होता. वडील आदिलशहाच्या ताब्यात आणि दुसरीकडे फतेहखानामुळे त्यांचे स्वराज्य धोक्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत कठीण परिस्थितीत होते. त्याचवेळी पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार मरण पावला आणि त्याच्या 3 मुलांमध्ये किल्ला ताब्यात घेण्यासाठी भांडण झाले. यावेळी शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. मराठ्यांनी फतेहखानाशी युद्ध करून हा किल्ला जिंकला. या युद्धात शिवाजी महाराजांना मोठे यश मिळाले. नंतर 1655 मध्ये नेताजी पालकर, एक निष्ठावंत सरदार, किल्ल्याचा प्रमुख म्हणून नियुक्त झाला. महाराज इथेच थांबले नाहीत, तर पश्चिम किनाऱ्यावरील सुरत बंदरातील प्रमुख शहरांमध्ये प्रवेश केला. सुरतेची लूट आणि शाहिस्तेखानच्या पराभवामुळे औरंगजेबाला राग आला आणि शिवाजी महाराजांचा पराभव करण्यासाठी मिर्झा राजा जयसिंगने त्याला नियुक्त केले. जयसिंगाच्या बरोबर असलेल्या दिलरखानने वज्रगडावरून पुरंदरवर गोळीबार सुरू केला आणि पुरंदर पडला. मग मुघल सैन्य किल्ल्यात घुसले आणि खानाने मुरारबाजीशी माची येथे युद्ध केले. मुरारबाजीचा पराभव झाला आणि पराभव अटळ होता. या तहसीलमध्ये महाराजांनी 23 किल्ले दिले. आग्राला भेट महाराजांचे जीवन अत्यंत कठीण होते. एक संकट दूर झाले आहे आणि दुसरे संकट त्यांची वाट पाहत आहे. 1666 दशसहस्रांश मध्ये औरंगजेबाने महाराजांना विजापूरच्या आक्रमणावर बोलण्यासाठी दिल्लीला बोलावले. नवीन वर्षासाठी महाराज संभाजीसह दिल्लीला पोहोचले. मात्र दरबारात पोचल्यावर औरंगजेबाचा अपमान त्यांना सहन झाला नाही, म्हणून ते ताबडतोब दरबारातून निघून गेले. पण औरंगजेबाने त्यांना अटक करण्यासाठी आपले सैनिक पाठवले आणि त्यांना अटक केली आणि लवकरच त्यांना आग्रा येथे मिर्झा जयसिंगचा मुलगा राजे रामसिंग यांच्याकडे पाठवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे आणि शौर्यामुळे सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांना घाबरत होते. मिर्झा राजे रामसिंग यांनाही हीच भीती होती, म्हणूनच त्यांनी महाराजांवर करडी नजर ठेवली. आता महाराजांची सुटका करणे थोडे अवघड वाटू लागले. पण प्रत्येक वेळी महाराजांनी चांगली कल्पना सुचली. महाराजांनी आजारी असल्याचे नाटक केले. त्यांची तब्येत बरी नसताना तेथून त्यांना फळे मिळू लागले. यापूर्वी या पेट्यांची अत्यंत कसून तपासणी करण्यात येत होती, मात्र काही काळानंतर तपासणीत काही निष्काळजीपणा दिसून आला. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी या संधीचा फायदा घेत पेटी न तपासता आत जाऊन एका पेटीत बसून पळ काढला. त्यांच्या जागी त्यांचे विश्वासू सरदार हिरोजी फर्जद यांनी त्यांचे कपडे घातले आणि खोलीत झोपले, जेणेकरून महाराजांच्या अंगठीच्या खुणा दिसतील. थोड्या अंतरावर आल्यावर महाराजही पहारेकऱ्यांना रणशिंग फुंकून पळून गेले. खोलीत काहीच हालचाल दिसली नाही, तेव्हा सैनिकांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजही येथून पळून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. छत्रपती शिवाजी महाराज हातून निसटल्याच्या 24 तासांनंतरच त्यांना हे समजले. वेश बदलून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात न जाता मथुरेला पोहोचून आपले काही निष्ठावंत सरदार व संभाजी राजांना पाठवले. त्यानंतरही महाराजांना खूप काळजी घ्यावी लागली, कारण ते स्वतः अनेक अडचणी पार करून येथे पोहोचले. एवढेच नव्हे तर महाराजांनी स्थापन केलेल्या अष्टप्रधान मंडळाने महाराजांच्या गैरहजेरीत स्वराज्याचे कार्य उत्तम प्रकारे केले होते. महाराष्ट्रात परतल्यानंतर हालचाली. आता छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात परतले होते. आता दिल्लीला झालेल्या अपमानाचा बदला घेण्याची वेळ आली होती. त्याचप्रमाणे त्यांनी प्रथम कोंढाणा किल्ला जिंकण्याचा निर्णय घेतला. कोंढाणाच्या लढाईत आपण यशस्वी झालो, पण आपले शूरवीर तानाजी मालुसरे यांना वीरमरण पावले. उरलेले किल्लेही महाराजांनी यशस्वीपणे काबीज केले. मुघल मराठा संघर्ष. औरंगजेबाचे उत्तर भारतात सम्राट होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. हे स्वप्न पूर्ण होत नाही हे लक्षात येताच त्याने आता दक्षिणेकडे पाहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच औरंगजेबाला छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम, त्यांचे वर्चस्व याची चांगलीच कल्पना होती. म्हणून त्याने आपल्या काका शाहिस्तेखानला दक्षिणेचा सुभेदार केले. शाहिस्तेखानने 1.5 लाखांच्या फौजेसह स्वराज्यावर कूच केले. पुण्यातील लाल महालात त्यांनी तळ ठोकला. तसेच त्यांनी तिकडच्या लोकांचा छळ केला, म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आणि त्याने आपल्या 300 सैनिकांसह शाहिस्तेखानवर कूच केली. रात्री जेव्हा त्यांनी लढाई सुरू केली तेव्हा शाहिस्तेखान वाचला, पण त्याने 4 बोटे गमावली.
या युद्धात शाहिस्तेखानचा मुलगा आणि असंख्य सैन्यही शहीद झाले. शाहिस्तेखानामुळे संपूर्ण राज्य स्वराज्याच्या प्रतीक्षेत होते. याचा बदला घेण्याचे महाराजांनी ठरवले होते. महाराजांनी सुरतेचा पाडाव करण्याचा निर्णय घेतला. पन्हाळा आणि पुरंदरच्या संधीमुळे औरंगजेबाला राग आला आणि म्हणून त्याने महाराजांना चर्चेसाठी दिल्लीला बोलावले. पण तिथे गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित आदर न मिळाल्याने औरंगजेबाने आपला विश्वासघात केल्याचा आरोप केला. हे औरंगजेबाला सहन झाले नाही आणि त्याने शिवाजी महाराजांना आग्रा येथे पाठवले आणि नजरकैदेत ठेवले. पण महाराजही सुखरूप निसटले. त्यावेळी संभाजीराजेही महाराजांसोबत होते. त्यामुळे त्यांनी संभाजीराजांना मथुरेतील एका निष्ठावंत ब्राह्मणाच्या घरी सोडले. महाराज वाराणसी आणि पुरी पार करून स्वराज्यात आले. या घटनेमुळे औरंगजेबाला जयसिंगचा संशय आला आणि त्याने त्याला विष देऊन ठार केले. 1668 मध्ये जसवंत सिंग यांनी पुढाकार घेतला आणि महाराजांनी मुघलांशी दुसरी संधी केली. त्यांना पुणे, चाकण, सुपा ही राज्येही परत देण्यात आली. पुरंदर आणि सिंहगड मुघलांच्या ताब्यात राहिले. 1670 मध्ये महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटले, ज्यातून त्यांनी 132 लाखांची संपत्ती मिळवली आणि परत आल्यावर त्यांनी मुघलांचा पराभव केला.